माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. मागील अनेक दिवस माझ्या मागे असलेल्या अनधिकृत गाळ्यांसंदर्भात आवाज उठवतोय, परंतु ग्रामपंचायत पूर्णतः ढिम्म आहे. मुजाहिद खोत या विकासकाने 9 अनधिकृत गाळे आणि एक चहाचं दुकान आहे असं एकूण अनधिकृत सगळं बांधकाम केलेलं आहे. परंतु सातत्याने आवाज उठवून देखील ग्रामपंचायत याच्याकडे दुर्लक्ष करते. या गाळ्यांच्या मागच्या बाजूचे पत्रे काढलेले आहेत. हा ग्रामपंचायतचा केवळ दिखावा, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. फक्त आणि फक्त नेरळकरांच्या तोंडाला पानं कशी पुसायची हा एकमात्र एककलमी कार्यक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू आहे. 8 दिवसाची मुदत देऊनही आज साधारण 11-12 दिवस होत आले, तरी देखील हे बांधकाम काही निघायचं नाव घेत नाही आहे. इतके अकार्यक्षम अधिकारी जर आपल्या प्रशासनात असतील ते या देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे अनधिकृत गाळे लवकरात लवकर काढण्यात यावे ही मागणी सातत्याने लावून धरतोय. मला असं वाटतंय की संविधानिक जे शब्द आहेत ना टोकाचे, ते सगळे शब्द या प्रशासक आणि ग्रामसेवकाच्या बद्दल बोलण्यासाठी सगळे शब्द संपलेले आहेत. म्हणजे आता जर पुढे जाऊन बोलायचं झालं तर फक्त शिवराळ भाषा राहील. त्यामुळे ती काही आमच्यासारख्यांना अशोभनीय आहे कॅमेरासमोर. बाकी आम्हाला जे बोलायचे ते आम्ही बोलूच, पण हा विषय आम्ही सातत्याने लावून धरू आणि जोपर्यंत हे जमीनदोस्त होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा असाच कायम ठेवू.